अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्रावण महिना लवकरच सुरू होणार आहे. हिंदू धर्मात हा महिना अत्यंत पवित्र मानला जातो. श्रावणात विशेष म्हणजे भगवान शिवाची पूजा केली जाते आणि श्रावणी सोमवार व्रत देखील केले जाते. या महिन्यातील प्रत्येक सोमवार हा खास असतो. सोमवार भगवान शंकराला प्रिय असल्यामुळे आपण सोमवारी भगवान शंकरांची पूजा करतो आणि त्याचे व्रत देखील करतो. यासोबतच भगवान शंकरांना आपण नैवेद्यही अर्पण करत असतो. पण तुम्हाला माहिती आहे का, धार्मिक मान्यतेनुसार भगवान शंकराला नैवेद्य अर्पण करताना काही गोष्टी वर्ज्य केल्या जातात. श्रावण महिन्यात भगवान शंकरांची पूजा करण्याबरोबरच त्यांच्या आवडत्या वस्तूही त्यांना अर्पण केल्या जातात. अशाच आपल्या प्रिय देवाला नैवेद्य बनवताना आपण कोणत्या पदार्थाचा वापर करू नये याबद्दल आज आपण माहिती पाहणार आहोत. तर मैत्रिणींनो, तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. तर मैत्रिणींनो, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे श्रावण महिन्यात आपण कोणताही नैवेद्य करत असताना लसूण आणि कांद्याचा वापर करायचा नाही. लसूण आणि कांदा हे तामसिक अन्न मानलं जातं. भगवान शंकरांना अर्पण करत असताना त्याचा म्हणजेच कांदा लसणाचा वापर हा निषिद्ध आहे. अर्पण करताना आपण नैवेद्य अर्पण करताना आपण फक्त सात्विक अन्नाचाच वापर करायचा आहे. भगवान शंकराला आपण नैवेद्य अर्पण करताना मांसाहार करू नये. नैवेद्य पूर्णपणे शाकाहारी आणि सात्विक असावा. तिसरी गोष्ट म्हणजे आपण भगवान शंकराला नैवेद्य अर्पण करत असताना मिठाचा वापर करायचा नाही. खीर, हलवा, शिरा आणि मिठाई यासारखे पदार्थ, आपण मीठ नसलेले पदार्थ आपण भगवान शंकरांना नैवेद्य म्हणून अर्पण करू शकतो. त्याचप्रमाणे भगवान शिवाची पूजा करताना अल्कोहोल आणि इतर मादक पदार्थाचे सेवन करून आपण पूजा करू नये किंवा पूजा करताना ते पदार्थ देखील वापरू नये. हे केवळ अनैतिकच नाही तर धार्मिक दृष्टिकोनातूनही अपवित्र मानले जाते. आता पाहूया आपण दुसरी गोष्ट म्हणजे ज्यावेळेस आपण भगवान शंकरांना नैवेद्य अर्पण करतो त्यावेळेस ते पदार्थ ताजे आणि शुद्ध असावेत. शिळे अन्न अर्पण करणे कधीही अशुभ मानले जाते. ज्यावेळेस आपण एखाद्या दुकानातून मिठाई आणतो, त्या मिठाई बनवून बरेच दिवस झालेले असतात, त्यामुळे ते पदार्थ शिळे बनले जातात. त्यामुळे अशा पदार्थाचा नैवेद्य देखील भगवान शंकरांना वर्ज्य मानला जातो आणि असे पदार्थ देखील आपण भगवान शंकरांना नैवेद्य म्हणून दाखवायचे नाहीत. यानंतर येते शुद्ध तेल. ज्यावेळेस आपण भगवान शंकरांना कोणताही नैवेद्य बनवत असतो त्यावेळेस आपण देशी तूप आणि तिळाचं तेल याचा वापर करावा. रिफाइंड तेल आणि वनस्पती तेल याचा वापर करू नये किंवा डालड्याचा देखील वापर करू नये. किंवा आपण मिठाई आणून जर अर्पण करणार असोल तर त्यात देखील डालड्याचा वापर केलेला असतो, तर असे पदार्थ देखील आपण भगवान शंकरांना अर्पण करायचे नाहीत. त्याचप्रमाणे आंबवलेले पदार्थ जसे की इडली, डोसा आणि इतर इष्ट असलेले पदार्थ देखील आपण भगवान शंकरांना अर्पण करायचं नाही. त्याचप्रमाणे आपण मसालेदार पदार्थ आणि मसालेदार अन्न भगवान शंकरांना अर्पण करायचे नाही. आपण बनवलेला नैवेद्य हा नेहमी ताजा आणि साधा असावा. फास्ट फूड आणि जंक फूड देखील काही जण महादेवांना अर्पण करतात, तर ते देखील अर्पण करायचं नाही. हे अन्न तर अशुद्ध मानले जाते आणि उपासनेसाठी आणि उपभोगासाठी सुद्धा हे अन्न वर्ज्य केले जाते. तर मैत्रिणींनो, या प्रकारे जर आपण नैवेद्य दाखवताना काळजी घेतली तर या महिन्यात आपल्याला भगवान शंकरांचे आशीर्वाद नक्कीच मिळतील व आपण योग्य गोष्टी टाळल्या तर आपल्यावर कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत. त्यामुळे आपण या गोष्टींचा नक्कीच नैवेद्य करताना वापर करू नका. नैवेद्य करताना अतिशय शुद्ध म्हणजेच आंघोळ करून आणि अतिशय पवित्र मनाने नैवेद्य बनवताना एखाद्या मंत्राचा जप, ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करून जरी तुम्ही नैवेद्य बनवला तरी तो देखील सात्विक होतो. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी.